अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि खरं बाकीच्या मुद्द्याबरोबर एक महत्वाचा मुद्दा आहे, आमचा पुणे नाशिक जी रेल्वे आहे ब्रिटिश काळापासून ती आपण मान्य केली होती, पण मधल्या काळामध्ये काही तांत्रिक अडचण CMRTची आली, पण साहेब जर बोगदा केला तर आमच्या सर्वांचं आयुष्यमान पुणे नाशिक हे दोन्ही महत्वाच्या मेट्रो सिटी आहे। या मेट्रो सिटीचा तुम्ही नजर अंदाज करू नका, आमची विनंती आहे की त्याच्यामध्ये आपण लक्ष द्याल। आणि आदिवासी हा जो पट्टा आहे साहेब, सह्याद्रीची रांग आहे, इथून शूर मावळे बाहेर पडल्याच्याने दिल्लीच्या तख्ताचं संरक्षण केलं, पण इथल्या पावसामुळे प्रचंडामुळे इथला रस्ता डांबरी टिकत नाही। एक रिंग रोड, एक मास्टर स्ट्रोक तुम्ही द्या आणि हा 55 किलोमीटरचा एक रिंग रोड तुम्ही सुपर रोड फक्त सिमेंट कॉन्क्रीटचा 500 कोटीचा माझ्या आदिवासी बांधवांसाठी बनवा, ही विनंती मी तुम्हाला शासनाला या ठिकाणी करतो। कोल्हापूरची देवी आई अंबाबाईचं आज एवढं मोठं आमच्याकडं खरं तर करवीर नगरीचं मोठं ठाणं आहे। उमरत पासून तर आमच्याकडे यायला ओझरला अनेक वर्षाचा पर्यटकाचा तो ब्रिज आहे, ब्रिजची किंमत अवघी 40 कोटी साहेब, 40 कोटी अवघी किंमत आहे। मूळ संपदा 40 कोटी आपण दिले तर पर्यटनाला फार मोठी चालना मिळेल। आणि ओझरला साहेब आपण तीर्थक्षेत्र दर्जा दिला तुमच्या काळात, अष्टविनायक रस्ते झाले तुमच्या काळात साहेब, तुम्ही सगळ्या काम केलंय ते लाजवाब आहे। मी गेल्या 20 वर्ष आपल्या बरोबर काम करतोय साहेब, कामाचा वेग, शिवनेरीच्या बाबतीतली तुम्ही घेतलेली उंची, कामाची प्रगती, आम्ही सगळे शिवभक्त आपल्या सर्वांना या कामाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर आनंद व्यक्त करतोय। फक्त एकच गोष्ट मी सांगेल की त्या जलाशयामध्ये, येडगावच्या जलाशयामध्ये बॅकवॉटर मध्ये आम्हाला त्या ठिकाणी बोटिंगची परवानगी मिळावी। छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या तालुक्याच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत। मी आधीचा वेळ आपला घेत नाही, 7ही मागण्या तुमच्या ऑन रेकॉर्ड हातामध्ये दिलेल्या आहेत। या 7ही मागण्या आपण तातडीने आणि तात्काळ मान्य कराव्या एवढी विनंती करतो। आणि राज्याचे पालकमंत्री माझे आमचे मित्र अजितदादा आज नाही, खरं अनेक वर्ष काम केलं आम्ही, 20 वर्ष एकत्र, त्यांच्या जाण्याने राज्याचं नुकसान साहेब झालंच, पण आमच्या जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं। आणि आज त्यांच्या शिवाय शिवजयंती साजरी होते आहे। मी आदरणीय शिस्तीचा कारभार, वेळेचा प्रामाणिकपणा आणि दिलेला शब्द पाळणारा तुमच्या त्रिमूर्ती मधला एक महत्वाचा घटक निखळला देवेंद्रजी आपण, एकनाथजी साहेब आपण आणि आदरणीय अजितदादा नाही याचं दुःख आहे, परंतु सुनेत्राताई पवार आज या पालकमंत्री आपल्यावर काम करतायत आणि आज या जिल्ह्यामधून काम होत असताना त्याप्रती आम्ही विधानभवनचे आमदार, आम्ही निश्चितपणे या सरकार बरोबर विकासाचा धोरण आणि शिवभूमीला विकासाचा तोरण या महाराष्ट्राच्या उंचीवर हीच भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय अजितदादा पवारांना देऊ एवढाच सांगतो, माझ्या शब्दाला विराम देतो। आणि या ठिकाणी अधिकचं काही न बोलता मी या ठिकाणी विनंती करतो आदरणीय सुरेंद्रताई पवार यांना की आपण आपल्या शिवजयंतीच्या भावनाला आणि आपल्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्या। मला फक्त एक